मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत। गेल्या काही काळात सहकार क्षेत्रातल्या काही बँका वेगवेगळ्या कारणामुळे अडचणीत आल्या आणि आता प्रश्न हाच आहे की माझे पैसे सुरक्षित आहेत का याबद्दल सर्वसामान्य गुंतवणूकदाराला, पगारदाराला चिंता आहे, टेन्शन आहे। आणि म्हणूनच या क्षेत्रातले महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले अतिशय मोठे मार्गदर्शक, यासोबतच राज्यातल्या सहकारी चळवळीतले, बँकिंग चळवळीतले मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक असलेल्या विद्याधर अनासकर सरांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून या विषयातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे आपलं। नमस्कार। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गेल्या काही दिवसात कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जे गोंधळ समोर आले त्याच्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना असं वाटतंय की आतापर्यंत कोऑपरेटिव्ह बँका सामान्य माणसाला आपल्या वाटत होत्या, जवळच्या वाटत होत्या, कारण त्यांचा नॅशनलाइज बँकांपेक्षा थेट कनेक्ट होता। पण आता कोऑपरेटिव्ह बँकांच्या बद्दल सामान्य माणसाच्या मनात प्रश्नचिन्ह आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुम्ही म्हणता ते योग्यच आहे, कारण का तुम्ही या न्यू इंडिया बँक संबंधित जे घडलेला जो घोटाळा आहे किंवा पंजाब आणि महाराष्ट्र बँक असेल, अनेक बँका मधल्या काळामध्ये अडचणीत आल्या, त्या संदर्भात आपलं हे वक्तव्य आहे। आणि मी पण या सहकार क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मी खरंच खूप व्यथित आहे। मी काल एका ठिकाणी सांगितले की बातमी वाचताना मला इतकं त्रास झाला की मला असं वाटायला हा गुन्हा मीच केलाय का काय, इथपर्यंत मला जो मानसिक त्रास झाला। असं का व्हावं? आम्ही खूप खोलवर विचार केला की यामध्ये सहकारी बँकेचं मॉडेल कधी फेल्युअर गेलं नाही। सहकारी बँकिंगचं मॉडेल सक्सेसफुलच आहे, परंतु या सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये जी घुसलेली जी लोक आहेत, जे बॅड एलिमेंट्स आहेत, ते क्रिमिनल माइंड आहे, हे सहकारी तत्व पाळणारी लोक नाहीत। त्यांना सहकाराची गरज नाही। सहकाराची गरज म्हणजे अशी आहे की कॉमन नीड असणारी लोक एकत्र येतात आणि आपापली गरज भागवून घेतात। पण इथं फक्त सहकारी बँकेमध्ये बॅकडोरने घुसलेली ही कमर्शियल, प्रोफेशनल, कल्प्रिट आणि गुन्हेगार लोक यामध्ये आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी सहकारी बँका अडचणीत आल्या तर त्या काळात काही लोकांनी भांडवल घातलं, त्यांना मदत केली, ते संचालक मंडळ बाजूला केलं आणि आपण त्या जागेवर जाऊन बसलेले ही जी क्रिमिनल माइंडेडची लोक आहेत। आता तुम्ही म्हणाल पंजाब आणि महाराष्ट्र बँक चांगली होती का? तर चांगली होती। आता पंजाब आणि महाराष्ट्र बँकेमध्ये जर 2 सर्व्हर ठेवले, 2 हिशोबाची पुस्तकं ठेवली, तर रिझर्व्ह बँकेची इन्स्पेक्शन अथॉरिटी काही पोलीस यंत्रणा नाही की तपास करायला। त्यांना असं वाटतं की त्याच्यासमोर जे काही येते ट्रू अँड फेअर आहे। आणि यावर नुसतं सामान्य नागरिक नाही, रिझर्व्ह, मी अगदी जबाबदारीने बोलतो की या रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसर असोसिएशनचे 115 कोटी त्या बँकेत होते। रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियनचे 90 कोटी होते। म्हणजे रिझर्व्ह बँक या सगळ्या बँकांवर जे नियंत्रण ठेवते त्या बँकेच्या ऑफिसर लोकांचे जवळ 200 कोटी रुपये या बँकेमध्ये आहे। म्हणजे सामान्य माणूस लांबच राहिला। आपण सामान्य माणसाला म्हणतो चांगली बँक तुला ओळखता आली नाही, पण रिझर्व्ह बँकेचे जे इन्स्पेक्टर सगळी टॉप लोक आहेत त्यांना पण बँक ओळखता का नाही आली? तर ती जगलरीच करायचं, एखाद्याला फसवायचंच आहे की मला तुम्हाला फसवायचं आहे, क्रिमिनल माइंडच आहे माझं। तर ही काही जाणून बुजून केलेली चूक आहे, ती काही नकळत घडलेली चूक आहे असं मला वाटत नाही। त्यामुळं क्रिमिनल माइंडची जी लोक आहेत त्या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांना कसं बाहेर काढता येईल याच्याकरता नेमकं कायदा काय आहे, टेंटेड डायरेक्टर्सना कसं तुम्ही निवडणूक लढवायला बंदी केली पाहिजे, तसं कुठलाही कायदा ऍक्ट आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये नाही आहे। आता तो कसा केला पाहिजे? टेंटेड आहेत ना तुम्ही, तुमच्यावर एकदा का पेनल्टी झाली, तुमच्यावर चार्जशीट आहे, तुम्हाला त्या बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त केले, तुम्ही टेंटेड झाला, मग तुम्हाला परत त्या सहकारामध्ये वाव नसला पाहिजे। असे बरेच काही कायदे करून आपल्याला बाजूला काढता येईल। पण याच क्षेत्रात काम करणारे काही जण असं म्हणतात की मुळात सरकारला अनावश्यक निर्बंध घालायचे आणि त्याच्यामुळे कोऑपरेटिव्हला काही ना काहीतरी अडचण होते, असं आहे का? नाही, बरोबर आहे, कारण का बघा पूर्वीच्या काळी मी बघायला इंदिरा गांधींच्या काळामध्ये बघायला जा तर एक पॉलिसी वेगळी होती केंद्र सरकारची, छोट्या परंतु अनेक बँका अशी पॉलिसी होती। त्यामुळे तुम्ही 1974 सालामध्ये बघायला तर अनेक बँका तिथं त्यावेळी लायसन्स मिळाले आणि आज तुम्ही रोपे महोत्सव हे 50 वर्षात बघा, एकाच वर्षामध्ये अनेक बँकेचे तुम्हाला एक सुवर्ण रोपे महोत्सव किंवा काहीतरी आलेले दिसतील। तर का त्या काळात पॉलिसी अशी होती छोट्या परंतु अनेक बँका। पण जसं आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकार केला, संपूर्ण जग ही बाजारपेठ झाली आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये यावं वाटत असेल तर भारतातल्या बँकिंग मधलं एनपीएचं प्रमाण कमी असलं पाहिजे। मग सिक्युरिटायझेशनचा कायदा आला, इंटरव्हेन्शन कोर्टाचं नसताना कशी वसुली करा वगैरे वगैरे।
या सगळ्या बँकांमध्ये 2004 मध्ये पी दासगुप्ता कम्युनिस्ट खासदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पी चिदंबरमनी सांगितले की आम्ही या सगळ्या बँकांचं कन्सोलिडेशन करणार आणि पूर्वीची पॉलिसी त्यांनी बदलली. छोट्या परंतु अनेक बँका याच्या ऐवजी स्ट्रॉंग परंतु कमी बँका. मग त्यांनी तिथं सांगितलं की मी राष्ट्रीयकृत बँका 5 असाव्यात भारतात आणि मग सगळ्या बँकांचं 2005 पासून अमेलगमेशन मर्जरची प्रक्रिया सुरू झाली. फर्क्युलर आले. शक्यतो त्यांनी आम्हाला सांगितलं की शक्यतो तुम्ही लव्ह मॅरेज करा आपापसात, नाहीतर आम्ही अरेंज मॅरेज करायला आम्ही बसलेलोच आहोत. आणि मग कन्सोलिडेशन ऑफ बँकिंग आलं. आजही त्यांचा हेतू तोच आहे की भारतामध्ये कमीत कमी एक 500 बँका, नागरी सहकारी बँका सक्षम या 500 असाव्यात असं त्यांचे एक टार्गेट आहे. मग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, नियम कडक 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 करत जायचं आणि मग नियम कडक केल्यामुळे त्या बँका त्या नॉर्म्समध्ये बसत नाही. वेल मॅनेजर फायनान्शियल साऊंड बँक रिझर्व्ह बँकेचे नॉर्म्स आहेत त्यामध्ये बसत नाही बसले की त्यांना ही परवानगी नाही, ती परवानगी नाही, इंटरनेट बँकिंग नाही, ती सुविधा नाही, ही सुविधा नाही. मग कॉम्पिटिशनमध्ये या बँका उतरत नाही. ही परवा मी रिझर्व्ह बँकेच्या नितीन गडकरी साहेब उपस्थित असताना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना, डेप्युटी गव्हर्नर होते, त्यांना मी एक उदाहरण दिलं. बघा खूप छान उदाहरण आहे. मी त्याला एक विद्यार्थी परीक्षेला बसला, त्याला 30 मार्क पडले, 35ला पासिंग येतो नापास झाला. त्याने खूप अभ्यास केला आणि त्याला 45 मार्क पडले. तुम्ही पासिंग पर्सेंटेज 50 केलं, परत तो नापास झाला. खूप अभ्यास केला, 60 पडले, तुम्ही पासिंग पर्सेंटेज 70 केलं, परत नापास झाला. त्यामुळे ही डिक्लेअर्ड एज फेल्ड कंटिन्युअस 3 इयर्स, फेल्ड. पण त्याने 30 मार्कापासून 70 पर्यंत प्रगती केली हे कोणीच बघितलं नाही. तसं रिझर्व्ह बँकेचे एनपीचे नॉर्म्स बघायला जाल तुम्ही, 24 महिने, 18 महिने, 12 महिने, 9 महिने, 3 महिने, आता 1 महिन्यावर येतील. त्यामुळे तुम्ही जसे जसे निकष कडत जा तसं तुमचं एनपीए वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला 10% आत नाही आलं कारण तुम्ही नॉर्म्सच कडक केले. इतके नॉर्म्स कडक करायचे. आता एक जरी पॅरामीटर मी चुकलो, एक जरी समजा एक केलं, एक साधं केलं की माझ्या बँकेच्या इथं माझ्या संचालक मंडळाने त्याच्या कार्डवर बँकेचा लोगो छापला, व्हायलेशन, 500 रुपये दंड केल्यानंतर मी फिट अँड प्रॉपर मध्ये बसत नाही. मग मला कुठली परवानगी नाही मिळत, इंटरनेट बँकिंग नाही मिळत, हे मिळत नाही, ते मिळत नाही. मग तुम्ही असं करायचं, इंटरनेट बँकिंग पाहिजे असेल तर 50 कोटी रुपयाचं नेटवर्क पाहिजे, अशा बँकाच नाहीत माझ्याकडे. मग आजकालच्या युवा पिढीला वाटतं इंटरनेट बँकिंग नाही, तुम्ही स्पर्धेमध्ये नाही. म्हणजे मला जर तुम्ही मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कडक धोरण, मला लेव्हल प्लेइंग फील्ड ज्याला म्हणतो ते कमर्शियल बँकांप्रमाणे मला फील्ड दिलं पाहिजे. पण तुम्ही तसं न देता माझ्यावर काही निर्बंध टाकले की बँकिंग सक्षमतेचे निकष टाकले. ते निकष लहान बँका 2 कोटीच्या 3 कोटीच्या बँका पूर्वीच्या काळामध्ये तळागाळापर्यंत एक पूर्वीच्या काळी वाड्याची दुकानं तळागाळात असावीत, वाड्या वस्तीवर असावीत. तसं आमचे छोट्या छोट्या बँका एक किराणा दुकानदाराचं काम करतात, छोट्या छोट्या कर्जदारापर्यंत पोहोचतात. म्हणजे नेहमी उदाहरण देतो, एखाद्या भाजीवाली जे 50 रुपये अर्थव्यवस्थेत आणायचं काम आयसीआयसीआय बँक नाही करत, ती छोटी बँक करते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत महत्व आमचं खूप मोठं आहे. पण तुम्हाला आम्हाला या इक्वल लेव्हल फील्डमध्ये आणायचं नाही म्हणून कडक निकष टाकले जातात आरबीआय कडून. म्हणून मी नेहमी म्हणतो की आरबीआय मला रेग्युलेटर नकोच आहे. मला आरबीआय रेग्युलेटर असू द्या, सुपरविजन मात्र माझं नाबार्डकडे द्या. कारण नाबार्ड ही सुपरवायझरिंग, राज्य बँक, डीसीसी बँक हे सगळ्यांना सुपरवाइज करते. नाबार्ड नोज कोऑपरेटिव्ह बेटर दॅन आरबीआय. त्यामुळे आम्ही पण कोऑपरेटिव्ह मधले आहोत, तर आमचं सुपरविजन नाबार्डकडे द्या, आरबीआयला रेग्युलेटर राहू द्या. पण आरबीआयचं कसं आहे, त्यांचा कायदा फिरतो प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर, आमचा कायदा फिरतो प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ दी सभासद, मेंबर. दोघांच्या उद्देश वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही थोडंसं आम्हाला आरबीआयने नीट बघितलं पाहिजे. नजीकच्या काळात असं काही बदल होईल असं दिसतंय. हा, मी तर सतत बघतोय. मी तर त्यांना खूप याचं एक उदाहरण दिलं परवा की एखाद्या मेंढ्याचा कळप आहे, त्याचा नेतृत्व नियंत्रण एक मेंढपाळ करतो. मेंढपाळाला प्रेम आहे माझ्याबद्दल, तो माझी प्रिकॉशनच घेतो. पण माझं नेतृत्व त्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व एकदा एखाद्या कसायाकडे दिलं, तो अख्खा मेंढ्याचा कळप कत्तलखान्यात घेऊन जाईल. तो माझा सुदृढता बघणारच नाही. इथं मी आरबीआयला कसाही म्हणतो अशातला भाग नाही. पण लक्षात घ्या, ते माझा नाबार्डकडे दिलं पाहिजे की ज्याला सहकाराबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, तो माझं नेतृत्व नीट करेल, माझी जपवणूक करेल, माझ्यावर चांगलं मला सुदृढ करेल. आतापर्यंत सर्वसामान्यांना कोऑपरेटिव्ह बँका आपल्या वाटत होत्या कारण त्या घराजवळच्या होत्या. पण गेल्या काही काळात मग न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक असो किंवा अन्य काही बँका, ज्या पद्धतीचे घोटाळे झाले ते पाहता सर्वसामान्य गुंतवणूकदाराला, माणसाला असं वाटतं की आपले पैसे सुरक्षित आहेत का, आणि मग जर का सुरक्षित ठेवायचे असतील तर चांगली कोऑपरेटिव्ह बँक कुठली, ती कशी शोधायची. हा, मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्हाला 10,000 रुपये कमवायला तुम्हाला 10 महिने लागतात, पण गुंतवायला मात्र 10 सेकंदात तुम्ही निर्णय घेता.
तो निर्णय कसा घेतो, अनास्कर आहेत ना आमच्या ओळखीचे चांगला मनुष्य गुंतून टाका. पण असं न बघता मी खेडेगावातल्या लोकांना अनेक वेळेला सांगतो, माझी पुस्तक आहेत, लेक्चर देतो, किंवा तुम्ही ठेवीवरचा व्याजदर विचारू नका, तिथं कर्जावरचा व्याजदर विचारा. ज्या बँकेचा पतसंस्थेचा कर्जावरचा व्याजदर जास्त तिथं पैसे ठेवू नका. आपण उलट करतो, आपण काय करतो, ठेवीवरचा व्याजदर विचारतो, 10, 10.5, 11 ठेवा 11 मध्ये. पण तसं न विचारता कर्जावरचा व्याजदर जर रिजनेबल पेक्षा जास्त असेल, 15% जास्त असेल, 16, 17, 18, 20 तिथं पैसे ठेवू नका. कारण का तुम्ही दिलेल्या ठेवी आम्ही कर्ज रूपाने वाटत असतो. जे व्यक्ती 20%, 18% कर्ज घेतो त्याला अर्थव्यवस्थेतनं सगळ्याकडनं हाकललेलं असतं, त्याला कुणीही कर्ज दिलं नसतं, कारण का तो कर्ज द्यायला फिट नसतो, लायक नसतो. त्यामुळे अशी व्यक्ती माझ्याकडे आल्यानंतर ते कर्ज बुडणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरजच नाही. त्यामुळे ते कर्ज बुडलं की ठेवीदाराचे पैसे अडचणीत येणार. त्यामुळे ज्याला टेक्निकल कळत नाही, CRR, भांडवल पर्याप्तता, NPA, त्यांनी खेडेगावातल्या लोकांनी आधी कर्जावरचा व्याजदर विचारावा जो रिजनेबल आहे, 14, 13, 14 तिथं पैसे ठेवावेत. मग तुमच्या पैशाला अजिबात 100% मी खात्री देतो, या क्षेत्रातला अभ्यास म्हणून तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, बुडणार नाहीत. पण फ्रॉड आहे, तिथं कर्जावरच्या जास्त दराने कर्ज दिले जातात. मग तुम्हाला रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला सांगितलंय की तुम्ही बाहेरच्या बाजूला तुमचं बोर्ड लावा. त्यामुळे नेटवर्थ किती, तुमचं करार किती, तुमचं NPA किती, नेट NPA किती, या संबंधी थोडी आर्थिक साक्षरता या ठेवीदारांच्या मध्ये झाली पाहिजे, ही काळाची गरज आहे. आणि आर्थिक साक्षरता जर नसेल, आम्ही जर केवळ ओळखीवर पैसे ठेवा लागलो, गुंतवा लागलो, आणि एखादी नागरिक सगळे बँक धोक्यात क्वेश्चन मार्क असं आल्याला जर रांग लावा लागलो, रांग लावलं म्हणजे काय, शेवट असं आहे की जगातील कुठलीही बँक बुडायला साहेब 2 मिनिटं बाद झाली. रांग लागलं आमचं 100 रुपयापैकी आम्ही 30 रुपये स्वतःकडे ठेवतो आणि 70 रुपये कर्जाने वाटत असतात. रांग लागल्यानंतर 31वा मनुष्य आला, आम्हाला त्याला पैसे नसतात, त्यामुळे कुठलीही बँक बुडणारच आहे. त्यामुळे कधी कधी ठेवीदार स्वतःच्या पायात दगड पाडून घेतात ते रांगा लावून. खरं त्याने जर रांगा लावल्या नाही, थोडंसं पेशन्स धरले, वेळ दिला, तर आलेला प्रशासक उत्कृष्टपणे बँक करू शकतो. आता राज्य बँकेचं उदाहरणच आहे. आज तुम्ही काय, आणि आज भारतातली सगळ्यात 5,000 कोटीच्या पुढे नेटवर्थ असलेली बँक आहे. तुम्ही आता सांगितलं रिझर्व्ह बँकेने मला 500 कोटी रुपयाचे बॉन्ड, लॉंग टर्म बॉन्ड मार्केटमध्ये आणायला परवानगी दिली. पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा इतिहासात 114 वर्षाचा माझा इतिहास आहे. शेवट असं होऊ शकतं, पण ठेवीदाराने पेशन्स धरले पाहिजे. एक पुढचा रांगेत उभा आहे म्हणून 10 उभे राहिले, 10 लोकांना माहित नाही की पुढचे 10 का उभे आहेत, फक्त माझे पैसे बुडतील या भीतीने, तर जगातले कुठले बँक साहेब बुडणारच. कारण एकदम मग रिझर्व्ह बँकेला रिस्ट्रिक्शन आणायला लागतात, ठेव द्यायची नाही, 1,000 रुपये देऊ. हळूहळू न्यू इंडिया बँकेला 25,000 केले, लिक्विडिटी जशी ते रेंज वाढवतात. पण यामध्ये ठेवीदाराने थोडं पेशन्स बाळगले आणि चांगली बँक ओळखताना तिचे पॅरामीटर्स बघितले की नेटवर्थ किती आहे, बँक प्रॉफिटमध्ये सतत 3 वर्ष प्रॉफिटमध्ये आहे का, तिचं नेमकं ग्रेड A आहे का, हे तुम्हाला त्या फलकावर दिसतं, नाही असं नाही. आणि गुडविल पण आहे, त्या बँकेवर कोणत्या प्रकारचे संचालक आहेत हे गुडविल पण आहे. सर, राज्यात काही बँकांमध्ये मोठे घोटाळे झाले, काही ठिकाणी रिकव्हरी सुरू आहे, लोकांना अजूनही त्यांचे पैसे कधी मिळतील याबद्दल वारंवार प्रश्न असतात. पण काही बँका अशा आहेत की ज्यांच्यात थेट घोटाळा नाही झाला, पण रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्यांच्यात काही आर्थिक अव्यवस्थापन झालं किंवा नियम पाळले गेले नाही, आणि त्यामुळे सुद्धा त्या बँकांच्या कारभारावर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना प्रश्नचिन्ह आहे. त्याबद्दल काय सांगा? तर घोटाळा आणि आर्थिक बेशिस्त, ज्याला फिनान्शियल डिसिप्लिन, या 2 वेगळ्या गोष्टी. फिनान्शियल डिसिप्लिन म्हणजे योग्य त्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक, रिझर्व्ह बँकेचे नाबार्डचे गाईडलाईन्स आहेत, डायरेक्टिव्ह आहेत, त्याचं पालन करणे, ते व्हायलेशन न करणे. आर्थिक शिस्त, ही शिस्त वेगळी. अनेक ठिकाणी ती बेशिस्त आहे, कर्ज वाटप करताना नीट वाटप होत नाही, सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज दिलं जातं, तारण आहे म्हणून कर्ज द्या, बाकीच्या ट्रॅक लोकांना बघायचंच नाही. बंगला आहे ना 40 लाखाचा 20 लाख देऊन टाक, बंगला आहे ना रिकव्हरीला. अशा प्रकारे जे काय लोनिंग होतं त्याला मी सिक्युरिटी ओरिएंटेड लोन म्हणतो. ही घातक असतं, कारण का त्या माणसाचं रेकॉर्ड नाही, क्रेडिट रेकॉर्ड नाही, त्यांनी कधी सायकल घेतली नाही, बंगला आहे, बंगला कोणाचा वडिलांचा, वडील कुठेतरी एक्सपायर झाले, अशा तारणी मालमत्तेवर तुम्ही कर्ज देत बसला तर बँकिंगच चुकीचं केलं, बँकेचं प्रिन्सिपलच चुकीचं आहे. कारण साहेब, बँक तुमच्या कर्जाची रिकव्हरी ही उत्पन्नातून झाली पाहिजे. त्याकरता त्या माणसाला उत्पन्नक्षम बनवण्याचं काम खरं बँकेचं आहे. पण तो म्हणजे उत्पन्न नाही, फक्त एकच घेऊन बोलतो माझ्याकडे सिक्युरिटी आहे ना. सिक्युरिटी विकून पैसे वसूल हे पठाणे काम खरं बँकेचं नाहीये. आजकाल आमच्या डोळ्यासमोर तेच येतं, सिक्युरिटी आहे ना देऊन टाका म्हणजे काय. आणि सिक्युरिटी रिलायझ व्हायला
कधीच होत नाही रिअलाइज. 10-10 वर्ष 15-15 वर्ष कोर्टात केसेस चालतात. त्यामुळे बँकिंग जे प्रिन्सिपल आहे की त्याला उत्पन्नक्षम बनवायचं कर्जदाराला, त्याच्याशी भागीदारी करायची, पैसा माझा स्किल पुजा, त्यामुळे त्या प्रत्येक याच्यावर माझं लक्ष पाहिजे. मी भागीदारी केल्यासारखं त्याला गाईड केलं पाहिजे. त्याला डायव्हर्सिफिकेशन होत असेल तर होऊ देऊ नको. अशा प्रकारे चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही त्याच्या अंगामध्ये आर्थिक शिस्त कर्जदाराच्या मध्ये आणली पाहिजे. स्वतःकडे तर लावलीच पाहिजे. या दोन्ही गोष्टी आहेत. तर बँकिंगचा कधी कधी या थोडंसं अप्रोच काही बँकांचं चुकतो असं वाटतं. ते सिक्युरिटी ओरिएंटेड कर्जाकडे जातात. तारण आहे ना मग देऊन टाका. दोनच प्रश्न विचारतात. कशाला पाहिजे? इतक्या. किती पाहिजे? इतकं. तारण काय देणार? 3 प्रश्नाशिवाय तिसरा प्रश्न नाही. अशा प्रकारे कर्ज वाटप कधी होत नाही. आणखीन एक प्रश्न म्हणजे रुपी कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल गेल्या काही काळापासून आम्ही ऐकतो, तर खरंच रुपी कोऑपरेटिव्हचं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मध्ये मर्जर होणार आहे का? नाही, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेने रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव दिला होता. 2 बँकांचा दिला होता, सिटी कोऑपरेटिव्ह बँक आणि रुपी कोऑपरेटिव्ह बँक. आम्हाला रिझर्व्ह बँकेने कळवलं की तुम्ही अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मर्ज करून घेऊ शकत नाही. तुम्ही राज्य बँक आहात, तुम्ही त्रिस्तरीय रचनेत आहात, 3 टायर सिस्टीममध्ये आहात. तुम्ही फक्त जिल्हा बँका मर्ज करून घेऊ शकता. तुम्हाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँका मर्ज करून घेता येणार नाही, कारण का तुम्ही ॲग्रोबेस बँकिंगमध्ये आहात. तुम्हाला रिटेल बँकिंगमध्ये आम्ही परवानगी देणार नाही. त्यामुळे दोन्ही प्रकरणं रिझर्व्ह बँकेने आम्ही रिजेक्ट केली. आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला ॲग्रोबेस बँकिंगमध्ये पूर्णतः ॲग्रोकल्चर फील्डवर अवलंबून राहून बँकिंग करणं थोडं अवघड वाटतं. आम्हाला थोडंसं डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे. तर रिटेल बँकिंग करता रुपी बँकेचा, सिटी बँकेचा हा जो कस्टमर आहे बॉम्बे आणि बाकीचा, आम्हाला खूप उपयोगी आहे आणि त्यांच्या ब्रँचेस वगैरे. त्यामुळे आम्हाला रिटेल बँकिंगला ही 2 बँका आम्हाला खूप उपयोगी पडतील. बँका पण वर येतील आणि आमची पोझिशन, फिनान्शियल पोझिशन खूप स्ट्रॉंग होती. त्यामुळे आम्हाला नेटवर्क तर मी तुम्हाला 5,000 कोटी सांगतो आज आमचं. तर मला अशक्य काहीच नव्हतं. पण रिझर्व्ह बँकेने नियमच असे केले, मी फक्त जिल्हा बँकेत घेऊ शकतो, राज्य बँक. त्यामुळं आम्हाला ते घेता आलं नाही. आमचं या एका लिगल कारणाकरता रिजेक्शन आहे. फिनान्शियल याच्यावर रिजेक्शन नाही. 100%. गेल्या काही काळात राज्यात सुद्धा जे सहकार विभागात वेगवेगळे घोटाळे झाले, प्रामुख्यानं आरोप झाले ते साखर कारखान्यांना कर्ज देणं आणि या अनुषंगाने, या सगळ्या विषयात आणखीन काय काटेकोर प्रकारची भूमिका किंवा नियम बँकेच्याकडनं लावले जाणार आहेत, जेणेकरून या विषयातनं जे बँकेच्या एका मोठ्या परंपरेला डाग लागला तो लागणार नाही? नाही, मी या माझ्या सगळ्या क्लायंटना, माझे सगळे क्लायंट मोठेच आहेत. माझ्याकडे जिल्हा बँका, शुगर फॅक्टरी आणि सगळे मोठमोठी मंडळी, त्यांचे पदाधिकारी असतात. तेव्हा मी त्यांना काही शिकवण्यापेक्षा मी त्यांना आर्थिक शिस्त लावली. पण आर्थिक शिस्त लावता नुसतं सांगत बसलो नाही की तुम्ही असं करा तसं करा. मी ग्रेडेशन सिस्टीम केली आणि त्या लोकांना सांगितलं या ग्रेडमध्ये बसा तुम्हाला 9% व्याज, यामध्ये बसा तर बी मध्ये 9.5%, 10%, 10.5%. मग त्याची मार्किंग केलं. मी 500 मार्काचं हे केलं, त्याला सगळ्यांना पाठवलं. साखर महासंघाकडनं अप्रूव्ह करून घेतलं. सगळ्यांना पाठवून सगळ्या क्लायंट ऐकून त्यामध्ये सुधारणा केली. पहिल्यांदा माझ्याकडे साहेब 2 कारखाने बसले फक्त आर्थिक शिस्तीमध्ये. आता माझ्याकडे साहेब 21 कारखाने बसले सगळ्यांना. कारण का त्यांना माहिती आहे 9 आणि 0.5% पण त्यांचं लोन अमाऊंट मोठी असल्यामुळं, 200 कोटी 500 कोटी असल्यामुळं 0.5% त्यांना खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे आपाप ते माझ्या सगळ्या नॉर्ममध्ये बसायला लागले. डायव्हर्सिफिकेशन नाही, कारण माझ्याकडे डायव्हर्सिफिकेशन केलं तर 5% मायनस आहे मार्क. त्या मार्कमुळं त्या एकदम त्याची ग्रेड बदलते आणि ग्रेडिंग सिस्टीममध्ये तो एकदम हायर ग्रेडला जातो, जास्त व्याजदर लागला जातो. त्यामुळे मी त्यांना हळू असे अनेक उपाय केले. साखर कारखान्याचे MDना प्रशिक्षित केलं, त्याच्या सगळ्या लोकांना खूप केलं. आणि आता मात्र त्या सगळ्या लोकांना फिनान्शियल डिसिप्लिन आहे. आणि मी त्यांना सांगितलं कोणत्याही परिस्थितीत बँक लॉ मोडणार नाही, व्हायलेशन करणार नाही. आय कॅन बेंड इट, पण ब्रेक करणार नाही. मग त्यामुळे जास्तीत जास्त या लोकांना सांगून, सगळे मोठमोठी लोकांना सांगून आज त्यांच्यामध्ये बघा 2च्या जागी 21 कारखाने आहेत आर्थिक शिस्तमध्ये बसणारे. हळूहळू काही बी मध्ये आहेत, हळूहळू ते पण येतील. एकदा का आर्थिक शिस्त त्यांना लागली आणि त्यांना फायदा काढायला लागला की लाखो रुपयाचा फायदा व्याजदरामध्ये आपल्याला होतोय, तर ते शिस्त पाळायला लागतात. आज या बँकेला सवय लागली, स्टाफमध्ये शिस्त आली. त्या माझ्या बँकेमध्ये 3200 स्टाफ होता. त्यावेळी 15,000 कोटी रुपये माझा व्यवसाय होता. आज माझा स्टाफ 700 आणि आज माझा व्यवसाय 57,000 कोटी आहे. स्टाफ किती कमी झाला, 3200 वरून 700 आला. व्यवसाय माझा स्टाफ तोच आहे.
व्यवसाय मात्र कुठल्या कुठे गेला. मग मी काय केलं, त्यांना माझ्या बिझनेसमधले पार्टिसिपेट म्हणून त्यांना नफ्यातला प्रत्येक हिस्सा दिला, त्याचा बोनस वाढला, पगार वाढला. त्यामुळे मी त्यांना एकदम आज माझा शिपाई कमीत कमी 95,000 पगार घेतो रिटायरमेंटला आलेला. त्यामुळं सगळे आहेत. परीक्षा IPBSनी होते, इंडियन बँक पर्चेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू ते घेतं. माझ्याकडे कोणाचंही काही नाही. युवर मी एक अफलातून आयडिया, माझ्याकडे जर एखादी बदली केली आणि कोणाचा फोन आला वरिष्ठांचा, तर माझ्या 6 युनियनशी मी ॲग्रीमेंट केले. मला कोणाचा फोन आला तर त्या माणसाची बदली थांबवतो, करतो, पण त्याला बोनस देत नाही. मीच त्या माणसाला विचारतो, वी रिसिव्ड अ रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल सो अँड सो, नाउ ऑप्शन गोज टू यू वेदर यू वॉन्ट बोनस ऑर ट्रान्सफर. तो मला म्हणतो नाही मला बोनस पाहिजे, कारण माझा बोनस सायझेबल आहे. 2 लाख 3 लाख बोनस आहे. त्यामुळं ही शिस्त लावली आपोआप. आज मला काही कुठे कोणाचा त्रास नाही, कोणाचं इंटरफिअरन्स नाही, काही नाही. पण शिस्त लावली तर होऊ शकतं, काही अवघड नाही. सर, काळ जसा बदलतोय, एकेकाळी पासबुक भरायचं किंवा बँकेत अकाउंट उघडायचा तर एक खूप मोठी प्रक्रिया होती. आज डिजिटायझेशनमुळे अनेक गोष्टी बदलल्या. पुढच्या 8-10 वर्षात कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये या डिजिटायझेशनचा परिणाम होऊन काय बदल होतील असं तुम्हाला वाटतंय? काही ठळक 1-3-4. सगळ्यात पहिल्यांदा ही जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे हे आम्हाला आत्मसात केलंच पाहिजे, कारण त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण का आम्ही त्या बँकिंग फील्डमध्ये आहोत. जे इतर बँका ज्या ग्राहकांना सर्व्हिसेस देतात त्या जर मी देऊ शकलो नाही, मी आजही माझ्या जुन्या पुराण्या याच्यावर मी पासबुक भरायला लागलो तर माझ्याकडे कस्टमर येणार नाही. आज आधुनिक बँकिंग, फास्ट बँकिंग, म्हणजे ATMची सुविधा असेल, RTGS असेल, फोन बँकिंग असेल, पे बँकिंग असेल, QR कोड असेल, हे सगळं मला त्यांना दिलं पाहिजे. आणि द्यायचं असेल तर माझा स्टाफ प्रशिक्षित पाहिजे. माझा स्टाफ IT ला प्रशिक्षित नसेल, वेल बस नसेल, तर माझा स्टाफ तिथं योग्य प्रकारे देऊ शकणार नाही. माझा आता आपण याच्याकडे सायबर सिक्युरिटी खूप महत्वाची गोष्ट आली आहे. सायबर अटॅक खूप होत आहेत. मध्यंतरी मी वाचल्या तर एका कॉपरेटिव्ह बँकेवर 94 कोटीचा अटॅक झाला. ती बँक मोठी होती, सक्षम होती म्हणून तिने ते हे केलं, पेललं. पण लहान बँकांना ते शक्य नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, वाशीला माझं सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभं केलं. हे देशात सहकार क्षेत्रात पहिलं आहे. आणि मी माझ्यापुरतं नाही केलं, मी सगळ्या लोकांना फ्री ऑफ चार्ज दिले. हे सगळ्या जिल्हा बँका, अर्बन बँका सगळ्यांनी ते घ्यावं. पण आपल्याकडे असं जोपर्यंत आपल्याला अटॅक होत नाही तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. मी फ्री देतोय की तुम्ही हे घ्या. कारण का बिझनेस करून प्रॉफिट कमवण्याच्या बरोबर सुरक्षित राहणं हे इतकं महत्वाचं आहे. कारण अनेक बँकांच्या ATM मध्ये इतकं नुकसान होतं. आणि आता सुप्रीम कोर्टने आता निकाल दिला आहे परवा, की तुमच्या बँकेच्या खात्यातनं पैसे गेले खातेदाराच्या, की तुम्हाला ते पहिल्यांदा तुम्हाला बँकेला ते भरून द्यावे लागतात. पूर्वी काय असं बँका सांगायच्या तुम्ही पोलीस केस करा, गुन्ह्यातला पैसा म्हणलं तो अडकायचा. आता नाही, आता सुप्रीम कोर्टने सांगितले पहिला बँकेला ते भरून दिलं पाहिजे. तुमची जबाबदारी आहे, तुमची सुरक्षित ठेवायची तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे बँकेलाही सायबर सिक्युरिटी असेल किंवा हे तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानामध्ये एक्सपर्ट लोक, नॉलेजेबल लोक भरती केली पाहिजे. त्यांना जास्त पगार दिला पाहिजे, ती पगार आपल्याला रिटेन केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आधुनिक बँकिंगमध्ये आज काळाची गरज आहे. आणि अर्बन बँकेने मागं राहू नये. त्यामध्ये अर्बन बँकेने अडॉप्शन म्हणजे नवीन तंत्रज्ञान हे अडॉप्ट केलंच पाहिजे. नुसतं ओल्ड आहे माझं छान बँकिंग चाललंय, आज माझ्याकडे 50 वर्षाच्या पुढचाच कस्टमर आहे असं नाही चाललं. पण मग केंद्र सरकारच्या बदलत्या सगळ्या नियमात किंवा RBIच्या बदलत्या नियमात खाजगी बँका आणि नॅशनलाइज बँकांच्या समोर सहकारी क्षेत्रातल्या बँका टिकाव धरतील का आणि किती? एक तर टिकाव धरतील, निश्चित धरतील. का तर कोऑपरेटिव्ह बँकेचं जे मूळ आहे ते पर्सनलाइज बँकिंग, सहकार तत्व जे आहे ते पर्सनलाइज बँकिंगवर येते. ते मॅक्झिमम प्रॉफिट हा त्यांचा कमर्शियल बँकांसारखा उद्देश नाही. जरुरी पुरता नफा, सभासदांचं हित हे त्यांचं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे हे बँका नक्कीच तग करतील. फक्त आधुनिकतेच्या निकषावर, आधुनिक की अनेक वेळेला किती मोठमोठी हॉटेल झाली तर एखाद्या ठिकाणी जुनं खोपड्यातले मिसळवाला जर बंदात चालतोच की जबरदस्त चालतो. लोक लांब शोधून तिथे येतात. त्यामुळे पर्सनलाइज बँकिंग आमची काही तत्व आहेत आणि सभासदाचं हित हे असल्यामुळं. आणि ठीक आहे, आम्हाला या कमर्शियल बँकेसारखी जगलरी जमत नसेल, 6% इंटरेस्ट रेट लावायचा ऍक्च्युअली तो 12% असतो, हे आम्हाला जमत नसेल, ते उलट आमचं भाग्य आहे. पण सहकारी बँकिंगची चळवळ नक्की टिकेल, फोपावेल. पण आमचं जो नियंत्रक आहे त्याचे एक डोक्यात असं जर असेल की चळवळ कमी करायची आणि कमीत कमी बँका आणि मोठ्या बँका हेच ठेवायचं, असं जर तत्वच असेल तर मात्र
सहकारी बँकेने त्याच्या विरुद्ध उठाव केला पाहिजे, कुठेतरी वरिष्ठ लेवलला दाद मागितलीच पाहिजे. म्हणून ते आरबीआय कडनं नाबार्डकडे. हा, मी माझं खूप आहे की, आणि नेहमी आरबीआय वाले म्हणतात हमारे पास मॅन पॉवर नाहीये, तुमच्या 2-2 कोटीच्या बँका सांभाळायला मॅन पॉवर नाहीये. बरोबर आहे, त्यांचं मॅन पॉवर नाही. आणि तुम्हाला 2-2 कोटीच्या बँका, गड चरोलीच्या बँका, हे तिथं नेटवर्क नसल्यामुळं, BSNLचं तुमचं नेटवर्क नाहीये, त्यामुळे त्या बँका या तिकडं आमच्या याच्यावरती आम्हाला रिटर्न सादर करू शकत नाहीत. तेवढ्या लांब जायला आमच्याकडे मॅन पॉवर नाही. म्हटलं ठीक आहे, नाही ना, मग तुम्ही आम्हाला खतम करण्यापेक्षा आमचं रेग्युलेशन दुसऱ्याकडे द्या. आणि नाबार्डकडे, आणि ते नाबार्डवाले इच्छुक आहेत. नाबार्डवाले असं म्हणत नाही आम्हाला नको आहेत म्हणून. पण सर, गेल्या काही काळात तुम्हाला असं नाही वाटत की कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तरुणांची संख्या कमी आहे त्या मानाने, जी खरं तर आवश्यक आहे? म्हणजे आधुनिकतेचा विचार करायचा असेल, टेक्नॉलॉजी आणायची असेल, तर 60च्या माणसाला बरोबर घेऊन काम करण्यापेक्षा 22, 25, 28चा तरुण हा जास्त चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. अगदी बरोबर, तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती आहे. आज भारताचा सरासरी वय बघायला जातं 29 आहे. भारत तरुणांचा देश म्हणून जगात ओळखला जातो. आमचे पंतप्रधान या तरुणांच्या क्रयशक्तीवरच जगातील 3री महासत्ता व्हायचं आम्ही स्वप्न बघतो. आणि तो तरुण जर आमच्यामध्ये नसेल तर निश्चितच त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या तरुणाला जे आवश्यक तंत्रज्ञान पाहिजे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. एक कायद्यामध्ये तुम्ही सांगता केरळमध्ये, ते केरळचे मध्ये वासन मंत्री माझ्याकडे 15-20 त्यांचे आमदार घेऊन आले होते, सर्व पक्षाचे बँकेत आले. त्यांनी स्वतः एक युथ कोऑपरेटिव्ह म्हणून लॉ मध्ये आणली. युथ कोऑपरेटिव्ह काय केलं त्यांनी, त्या युथ कोऑपरेटिव्ह मध्ये त्या माणसाचं वय 40 झालं की ऑटोमॅटिकली त्याचं सभासदत्व असोसिएट मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे ती व्यक्ती 40च्या आतलीच व्यक्ती तिथं अध्यक्ष होईल, 40च्या आतलीच व्यक्ती तिथं संचालक होईल. ते युनिट, ती संस्था सतत युवकांच्या ताब्यात राहील, असं त्यांनी केलं. अशा प्रकारचे काही बदल केले पाहिजे. शालेय लेवलला तुमच्या काळामध्ये असेल, मला वाटतं सहकार भांडार असायचे, ते सहकार भांडार हळूहळू बंद झाले. सहकार भांडार म्हणजे 10वी 8वी मुलं अध्यक्ष असायची, वह्या विकत घ्यायची, आपापसात वाटून घ्यायची. त्यामध्ये हे सहकार शालेय स्तरापासून अभ्यासात म्हणा, याच्यामध्ये हे सगळं आणलं पाहिजे. याच्याकरता शासनाने पुढाकार घेतलाच पाहिजे. कारण का सहकार हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे, स्टेट लिस्ट मधला विषय आहे. त्यामुळे त्यांनी हे पुढाकार घेतलंच पाहिजे. मग त्याच्याकरता शिक्षण मंत्रालय, सहकार मंत्रालय एकत्र येऊन काम केलं पाहिजे. दोघांचा 2 विभाग असं नाही चालणार, तर एकत्र काम केलं तर होऊन जाईल. सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारतो. गेल्या 20-25 वर्षातला जर का कालावधी पाहिला तर राज्यातल्या अनेक कोऑपरेटिव्ह बँका किंवा जिल्हा बँका ज्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार झाले, त्या बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या, लोकांचे काही हजार कोटी अद्याप त्यांना मिळालेले नाहीत. तर हे पैसे त्यांना मिळतील का, किती कालावधीनंतर मिळतील, आणि मुळात या बँका सुद्धा पुढच्या काही काळात सुस्थितीत येण्याची काही शक्यता दिसते का? सर्वप्रथम ज्यांचे पैसे अडकलेले आहेत ते रिकव्हर नक्कीच होतील. वेळ लागतो त्या गोष्टीला, रिकव्हर होणार नाही अशी कुठलीही गोष्ट नाही. पण लोकांना इमिजिएट ते मिळत नाहीत. हळूहळू जशी रिकव्हरी होईल, जसं त्यांचं ते लिक्विडिटी वाढेल, तसं तसे ते पैसे वसूल होत असतात. त्यामुळे ते होणारच नाही असं फार क्वचित प्रसंगी घडतं, पण त्याला वेळ लागतो. 10-10 वर्ष. आता समजा पंजाब महाराष्ट्र बँक, ती एका NBFCला, नॉन बँकिंग कंपनीला त्यांनी त्याला दिली. त्यामध्ये जे काही MOU झालंय त्यामध्ये असंच आहे की दरवर्षी तुम्हाला इतके मिळतील. एक 10 वर्षाचा स्पॅन दिलाय आणि त्याच्यात 2% व्याज वगैरे वगैरे कमी मिळेल व्याज, पण तुमचे पैसे मिळतील. आता 5 लाखापर्यंतचं डिपॉझिट हे DICCने कव्हर केलेलं आहे. बरोबर, निर्मला सीतारामन मुंबईमध्ये आल्या होत्या, त्याने सांगितलं की आम्ही विमा महामंडळाचं लिमिट आता वाढवणार आहे, ते 12 लाखापर्यंत होईल अशी आशा आहे. मग या लोकांनी ठेवताना त्यांना साक्षर केलं पाहिजे. ABC, BCA, CAB, मिस्टर अनास्कर, मिसेस अनास्कर आणि परमिटेशन कॉम्बिनेशन करून जर घरातल्यांच्या नावावर जर डिपॉझिट ठेवले तर समजा 25 लाख रुपये ठेवायचे असतील, एकत्र नका ठेवू. तुम्ही 4-4 लाखाचे हे करा, का 4 लाख प्लस व्याज असे 5 लाख आहेत. ते 5 लाख व्याज सकट आहेत ते. त्यामुळे 5 लाखापर्यंत व्याज पण बसेल अशी जर गुंतवणूक केली तर 100% ते सुरक्षित राहील ना. आज तुम्ही एकत्र न ठेवता आता विमा महामंडळाचे पैसे मिळाले का, सगळ्या लोकांना मिळाले. आणि आजपर्यंत तुम्ही या न्यू इंडिया बँकेचं नाव घेतलं, त्या बँकेमध्ये 92% लोकांचे पैसे, या 92% पैसे 5 लाखाच्या आतले. त्यामुळे त्यांना पैसे मिळणार का, 100% मिळणार. पण त्याच्याकरता बँक लिक्विडेट झाली पाहिजे, हा एक नियम आलाय. पण मध्यंतरी बँक आर्थिक निर्बंध आणले तरी ते पैसे मिळण्याची सोय RBIने केलेली आहे. त्यामुळं तुम्ही जर पैसे नीट ठेवले परमिटेशन कॉम्बिनेशन करून, आणि आपली ठेव जास्त सुरक्षित कशी राहील
आणि पॅरामीटर जर बघितले तर 100% होईल. कायद्यात पण या दृष्टीने काही बदल होणं आवश्यक आहे. जे टेंटेड डायरेक्टर्स आहेत त्या लोकांना परत कधीही, म्हणजे टेंटेड म्हणजे सहकारामध्ये त्यांनी टॅक्स जरी भरला नाही, हे नाही भरला, ते तुम्ही सोसायटीचा मेंटेनन्स जरी नाही भरला तरी तो कोणत्याही सहकारी संस्थेच्या निवडणूक लढवायला अपात्र आहे खरं म्हणजे. कारण का त्यांनी कोऑपरेटिव्हची शिस्त पाळलेली नाहीये. कुठे एवढं डीपली आपल्याकडं बघितलं जात नाही. राजकारण आणि सहकार्याचं नातं तुम्ही अतूट आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला मीडियाचा जोर त्या संस्थेमध्ये जो राजकीय व्यक्ती असेल तर तो जास्त जोर असतो, त्या संस्थेवर फोकस नसतो, त्या संस्थेतल्या राजकीय व्यक्तीवर फोकस असतो. म्हणून मध्यंतरी मी सुचवलं, आपल्याकडे एक 71 कायदा होता कोऑपरेटिव्ह मध्ये. त्यानुसार असं होतं की मंत्रिमंडळातला, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातला कोणताही मंत्री हा अध्यक्ष होऊ शकत नाही सहकारी संस्थेचा. तर मी त्यांना सांगितलं, मी नेतृत्व नका देऊ, नेतृत्व दिली की तर अख्खी संस्था राजकारणाकडे वळवतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींना त्या सहकारी संस्थेचं पदाधिकारी व्हायला बंदी करा, त्याला संचालक होऊ द्या. कारण का त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सत्तेचं कुंपण सहकाराला आवश्यकच आहे. कुंपण शेत खायला लागलं तर खरा प्रश्न येतो. त्यामुळे ते सगळं योग्य आहे. पण त्याला नेतृत्व, पूर्वी कायदा होता तो का काढून घेतला मला माहित नाही. असा कायदे परत जर आणले तर समाजाचा विश्वास बसेल की खरोखरच सरकार सहकाराच्या पाठीशी आहे. कारण का या लोकांना त्यांनी अध्यक्ष पदाधिकारी होण्यापासून बंदी करायचा कायदा आणलाय, तर सरकार याच्या पाठीमागे आहे ठामपणे. पण तो कायदाच तुम्ही विड्रॉ केला आता, तर असं करू नये. त्यामुळं सहकाराला एक पाठबळ मिळेल. पुढे पण सहकारी संस्था चांगल्या चालतील. हे नक्षस वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, एकमेकाला त्याचं आहे. पण शक्यतो तो नेतृत्व त्या याच्याकडे वळवतो, म्हणजे ज्या क्षेत्रात तो आहे त्या क्षेत्राकडे ते संस्था वळवतो. तर तसं नव्हतं. नेतृत्व सामान्य सहकारातल्या व्यक्तीकडे असावं, तुम्ही त्या संचालक मंडळात असावं, नेतृत्व करू नये या लोकांना. सर, एक फक्त शेवटचा प्रश्न विचारतो. पुढच्या एक 15-20 वर्षांमध्ये तुम्ही राज्यातल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमधल्या बँकांचं किंवा सहकार चळवळीचं भवितव्य कशा पद्धतीने पाहता? तुमचं निरीक्षण कोणी ना करू शकत नाही, कारण का तुम्ही बायास दृष्टीने सगळं निरीक्षण केलंय. एक गोष्ट आली, या सहकारात 2 गोष्टी आहेत महत्वाच्या. एक द्रव्यबळ आणि एक मनुष्यबळ. आणि दोन्ही गोष्टी राजकारण्यांना आकर्षित करणाऱ्या आहेत. द्रव्यबळ आणि मनुष्यबळ या दोन्ही गोष्टीमुळे अनेक राजकारणी लोक याकडे आकर्षित होतात, नाही असं नाही. पण आकर्षित झाल्यानंतर हे खरं आहे, सहकारी, हे जे सहकार आहे शासकीय चळवळ आहे, ही शासन प्रणित चळवळ आहे, हे कोणाला माहित नाही. ही ऍक्च्युली पब्लिक सेक्टर आणि खाजगी सेक्टर यांचं सुवर्ण मध्य म्हणून उदयाला आली. त्यामुळे सरकारची मदत याला पाहिजेच. पूर्वी 80च्या दशकात अनेक लोकांना सरकारने मदत केली, भांडवल गुंतवणूक केली, कारखाने उभे राहिले, त्या ग्रामीण अर्थव्यवस्था बदलली गेली. इव्हन सहकारात ग्रामीण अर्थव्यवस्था कणा समजला जायला लागला. पण हळूहळू ज्या लोकांना सरकारने मदत केली, कारखाने उभे राहिले, नंतरच्या काळामध्ये सरकारी मदत परत करून देणं आणि स्वायत्त राहणं हे खरं सरकारचं मूळ होतं. पण नंतर या लोकांनी हा पब्लिकचा पैसा हा परत करायचा असंही विसरले आणि त्याचा स्वाहाकार केला गेला. त्यामुळे शासनाने पुढच्या काळामध्ये हात आकडता घेतला, बँकांनी हात आकडता घेतला. त्या म्हणावा तसं फंडिंग या लोकांना होईना. त्यामुळे सहकार चळवळ ही अडचणीत आली. का तर त्यांना पायामध्ये बंधनं घातली. फंडिंगच कोणी करणार, का करणार, हे ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट असतं. आजही शासनाला हमी द्यावी लागते. शासन त्यांना निरनिराळ्या मार्गाने पैसे देतं, अनुदान देतं, हे करतं. पण ते परत करायचं असतं, शासनाचं भांडवल परत करायचं असतं. आजपर्यंत फक्त अभिमानाने सांगतो, राज्य बँकेने त्यांना मिळालेले 100 कोटी रुपये शासनाला परत केले. पहिली बँक असेल परत केले. अडचणीच्या काळात आम्हाला मिळाले होते, आम्ही ते परत केले. आमचं नैतिक कर्तव्य होतं ते. पण त्यामुळं शासन, सरकार आणि सहकार याने जर नीट पद्धतीने जर ते मार्गक्रमण केलं, एकच गोष्ट सांगतो, कोणाला आवडेल न आवडेल, या सरकारी मदत देण्याकरता ज्या संस्थांची निवड आहे ती अचूक झाली पाहिजे. ती निवड करण्यामध्ये गफला झाला, हा फक्त माझ्या पक्षाचा आहे, हा माझ्या पक्षाचा नाही, याला द्यायचं असं न करता योग्य त्या संस्थेला, ती व्यक्ती राजकारणी असो वा नसो, ती संस्था योग्य तळागाळापर्यंत पोहोचती अशा संस्थेला जर सरकारने मदत केली, त्यामुळे संस्थांची निवड तुम्ही जर चुकवली नाही तर सहकाराला इतकं भविष्य, म्हणजे आज तुम्हाला सांगतो, एकच उदाहरण देतो की हा जो मध्यम वर्ग आहे, या मध्यम वर्गामध्ये नैतिकता जास्त आहे असं माझं मत आहे. उच्चांमध्ये नाही असं नाही, पण मध्यम वर्गामध्ये नैतिकता जास्त आहे.
आणि या समाजाच्या स्वास्थ्यासाठी या मध्यम वर्गाला स्ट्रॉंग करायचं असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. या मध्यम वर्गाला सहकार स्ट्रॉंग करू शकतो आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर समाजाचं स्वास्थ्य नीट राहील. त्याच्याकरता सरकारने, शासनाने संस्थांची निवड, सरकारी भांडवल देण्याकरता, सवलत देण्याकरता अनेक सवलती आमच्या शासनाने सरकाराला दिल्यात, अनेक दिल्यात. काही कर्ज रूपाने दिल्यात, काही अनुदानाच्या रूपाने दिल्यात, काही टॅक्समध्ये रिलीफ रूपाने दिल्यात, बऱ्याच रूपाने दिल्यात. त्याच्याकरता निवड जी संस्थांची ती चांगल्या पद्धतीने झाली, पारदर्शकपणे झाली तर मला वाटत नाही स्वकाराला भविष्य वाईट आहे, उज्ज्वलच आहे स्वकाराला भविष्य. सर, खूप सविस्तरपणे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही बोललात, याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, सरांनी सांगितलेले मुद्दे तुम्हाला कसे वाटले, ही तुम्हाला मुलाखत आवडली का, हे जरूर कळवा आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.